फक्त आता 3 दिवस उरलेत महाकुंभ 2025 समाप्त व्हायला. पण तुम्हाला माहित आहे का, की हा जो महाकुंभ 2025 चा जो काही सक्सेस आहे, या सक्सेसच्या मागं जपान आहे. तुम्ही म्हणाल महाकुंभ कुठं, जपान कुठं, 7 समुद्रापलीकडे आहेत, कसं काय याचा संबंध आहे? तर या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. हा प्रचंड महाकुंभ मेळा 2025 चालू होण्याआधी IAS ऑफिसर चंद्रा मोहन गर्ग यांनी प्रयागराजमधील 55,800 स्क्वेअर मीटर अर्बन एरियाला पूर्णपणे जंगलामध्ये रूपांतरित केलं आहे आणि त्यासाठी त्यांनी 1.2 लाख झाडं लावलेली आहेत. पण आता तुम्ही म्हणाल की याच्या मागचा काय संबंध आहे? तर हेच जंगल करण्यासाठी जी टेक्निक वापरलेली आहे ती आहे मियावाकी जंगल टेक्निक, जी जपानची मेथड आहे. ही वर्क कशी करते ते या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. Miyawaki Forest Method, Nature's Incredible Green Revolution. The Miyawaki Forest Method is named after its creator, Dr. Akira Miyawaki, a renowned Japanese botanist. It offers an innovative approach to restore forests rapidly and create diverse, self-sustaining ecosystems. It begins with the soil. The technique emphasizes the use of rich, indigenous soil, which is critical for fostering biodiversity and ensuring optimal plant growth. Next comes the planting stage. Unlike traditional methods, the Miyawaki Forest Method densely packs seedlings of native plant species, ensuring a varied mix that mimics natural forests. By closely spacing the trees, these forests grow vertically, forming a canopy. आणि या जॅपनीज टेक्निकमुळे जवळपास 3 ते 4 डिग्री टेम्परेचर हे कमी झालंय. त्याचबरोबर या जॅपनीज टेक्निकमुळे पोल्युशनवरती सुद्धा कंट्रोल करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि जे कोणी भाविक लोक, जी कोणी श्रद्धाळू लोक इथं महाकुंभला आलेली आहेत, त्यांनी ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. म्हणून एक गोष्ट कळते की जर सरकारच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली तर सरकार कोणतीही गोष्ट करू शकते. आणि जर सरकारनं मनावर घेतलं तर डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, त्याचबरोबर प्रोग्रेस सुद्धा अशी झपाट्यानं होऊ शकते. जसं की हे एक एक्झाम्पल आहे प्रयागराजचं. आणि मला वाटते की येणाऱ्या पिढ्यांसाठी हा जो महाकुंभ मेळा 2025 हा एक केस स्टडी ठरेल. एवढी मिलियन्स मध्ये लोक एकाच ठिकाणी सगळे जण येत आहेत, एवढ्या लवकर त्यांनी जंगल तयार केलं, याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा.